आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, काल झालेल्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी जी लेखी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सेकंड शिफ्टची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनल्समध्ये एक सिरीज चालवली होती मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी. तर ही सिरीज ज्यावेळेस ॲड निघाली त्यावेळेस आपण प्रश्न त्या लेवलनुसार टाकत गेलो आणि त्यापैकीच बरेच प्रश्न आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये कालच्या तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे 90% प्रश्न आपल्या प्रश्न सिरीजमधले प्रश्न आलेले आहेत. असे तुम्हाला वाटत असेल तर 100% तुम्ही काय करा मित्रांनो, कमेंट्स करा आणि तुम्हाला किती मार्क्स योग्य आले ते पण व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणारी अजून जी 11,000ची भरती आहे मित्रांनो, त्याचा सुद्धा देखील आपण या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण मार्गदर्शन आणि टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. तर पाहू मित्रांनो, आपण प्रश्न पहिला पहा. एकदम सिंपल प्रश्नपत्रिका होती. प्रश्न पहिला काय आहे? कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? आपण सर्व महत्त्वाचे तेवढे टोपण नावाचा प्रश्न आपण टाकलेला होता जोड्या लावा म्हणून. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बालकवी. त्यानंतर पुढे पहा. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे काय म्हणतो आपण? लिंग असे म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर वर्तमान काळातील वाक्य आहे तो शाळेत जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरडा. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? तर भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये हत्तीची संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश असते? तर 37 अंश निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते. त्यानंतर पुढचा प्रश्न. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅशवर अवलंबून असते? तर हे प्रश्न देखील आपण घेतलेले वस्तुमानावर अवलंबून असते. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? हे देखील आपल्या प्रश्न सिरीजमधलाच प्रश्न आहे. तर काय? पारा. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाणी, तूप, दही. तर दूध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, परंतु या ऑप्शनमध्ये दूध हा दिलेला नाही म्हणून यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न. पाण्याचा गोठणबिंदू किती अंश असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू 0. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? हे देखील आपण प्रश्न घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम कोलकातामध्ये झालेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूचा अभ्यास व्हायरोलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. पुढचा प्रश्न. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर मौर्य समाजाची स्थापना सम्राट चंद्रगुप्त यांनी केली. पुढचा प्रश्न. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर गोदावरी नदीवर. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला स्पंदने होतात किती? तर 72. त्यानंतर पुढचा. डॅडॅश रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर ओ हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न. बटाटा हे काय आहे? डॅडॅश आहे. काय आहे? खोड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. डॅडॅश हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो? तर 26 नोव्हेंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न. तंबाखूमध्ये डॅडॅश हा विषारी द्रव्य असतो? हे देखील प्रश्न आपण घेतलेला आहे. काय असतो? निकोटीन. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? हे देखील आपल्या टेस्ट सिरीजमधलाच प्रश्न आहे. 720. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. ते देखील वरचा टेस्ट सिरीजमधले आहे मित्रांनो. हा देखील प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधलाच आहे. खालीलपैकी डॅडॅश यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न.
चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? तर दक्षिण. त्यानंतर पुढचा प्रश्न, सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॅडॅशे आहेत? शशिकांत दास. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा मॅथचा प्रश्न आहे. अंकापासून तयार होणे सर्वात लहान संख्या आपल्याला करायची, सर्वात लहान संख्या 40,678. पुढचा प्रश्न, रामाकडे प्रत्येकी प्रत्येकी ₹40ची 568 पुस्तके आहेत आणि श्यामकडे प्रत्येकी ₹20ची 813 खेळणी आहेत. तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? तर किती आहेत? 38,980. या प्रकारचे एकूण 30 प्रश्न होते. अतिशय सोपे प्रश्न होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, सर्वात प्रश्नाची क्वालिटी आपण घेतले टेस्ट सिरीजमधलेच आलेले प्रश्न आहेत, तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.